एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचं घर आणि ऑफिसवर बुलडोझर चालणार असल्याचं कळत आहे। संभाजीनगर पालिकेनं बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस मतीन पटेलच्या घर आणि ऑफिसवर चिकटवली आहे। नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेलवर गुन्हा दाखल झालेला आहे। मतीन पटेल याचं नारेगावमधलं ऑफिस आणि ज्या घरात निदा खानला आश्रय दिला होता ते घर आणि त्याचं स्वतःचं राहतं घर या तिन्ही ठिकाणी नोटीस चिकटवण्यात आलेली आहे। मतीनचं हे घर आहे, तो एमआयएमचा नगरसेवक आहे। ज्या मतीननं निदा खानला या घरामध्ये ठेवलं होतं त्या घराच्या ठिकाणी ही नोटीस लावलेली आहे आणि ही नोटीस लावून हे बांधकाम अनधिकृत आहे असं महानगरपालिकेने सांगितलेलं आहे। 3 दिवसात या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे हे सांगा, नाहीतर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। या घरासोबत मतीनचं जे मूळ घर आहे ते याच परिसरामध्ये आहे, ते घर आणि त्याचं कार्यालय या तिन्ही ठिकाणी नोटीस लावलेल्या आहेत। निदा खानला इथं आश्रय दिला होता, त्यावरून नाशिकच्या पोलिसांनी इथून तिला अटक केली होती। सोबतच मतीनवर गुन्हाही दाखल केलेला होता आणि त्यानंतर आता महानगरपालिकेने ही कारवाई केलेली आहे। तिन्ही ठिकाणी अनधिकृत बांधकाम असल्याचं महानगरपालिकेच्या या नोटिशीद्वारे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता 3 दिवसामध्ये काय मतीन आपली भूमिका मांडतो किंवा म्हणणं मांडतो ते पाहणं महत्त्वाचं असेल, नाहीतर या घरावर बुलडोझर चालेल। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।